वेलकम टू ऑल. एक कन्सेप्ट आहे बघा, ज्याच्या साहाय्यानं तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं पुस्तक अपडेट करायचं आहे. इकॉनॉमिक्ससाठी जे कुठलं पुस्तक तुम्ही वाचत असाल त्यामध्ये हा टॉपिक काय अपडेट करून घ्या. बघा विषय काय आहे, सर्व सदस्यांनी एकमताने धोरणात्मक भूमिका परिस्थितीजन्य लवचिकतेकडून तटस्थ, इंग्लिश मध्ये वाचतो मी, आरबीआय मूव फ्रॉम अँड अकोमोडेटिव्ह टू न्यूट्रल स्टान्स. कन्सेप्ट आहे, कशाला म्हणतात, मौद्रिक धोरणाचं अकोमोडेटिव्ह स्टान्स आणि न्यूट्रल स्टान्स. बरोबर, जे बुक मध्ये नाही आहे व्यवस्थितपणे समजून घ्या. 6 जून 2025 ला जे आरबीआयनं आपलं मौद्रिक धोरण प्रसिद्ध केलं त्यामध्ये स्वतःचा जो स्टान्स आहे त्याला आपण दिशा म्हणतो, हे काय केली तर अकोमोडेटिव्ह कडून न्यूट्रल कडे, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणू शकतो समायोजनात्मक कडून हे न्यूट्रल कडे हे केलेली आहे. मराठीमध्ये इथं शब्द परिस्थितीजन्य वापरलाय मराठी न्यूजपेपर मध्ये. हे दोन्ही न्यूजपेपर मध्ये हे आहे. काय आहे तर बघा, आरबीआय स्टान्स म्हणजे मौद्रिक धोरणाची जी दिशा असते ना ती 3 प्रकारची असते. बरोबर, एकाला म्हणतात अकोमोडेटिव्ह, जो आता शब्द आपण वापरला, न्यूट्रल म्हणजे तटस्थ, आणि टाईड. आता काय आहे या तिन्ही हे बघण्याचा आपण काय करू, प्रयत्न आपण करू. समजा आरबीआयनं असं ठरवलं की बाबा मी पुढच्या मौद्रिक धोरणामध्ये, म्हणजे आता बघा, आता जून महिन्यात मौद्रिक धोरण आलं, आता ऑगस्ट मध्ये येणार, बरोबर नाही का, पुढील मौद्रिक धोरणापर्यंत माझं त्याला काय म्हणतात की धोरण हे अकोमोडेटिव्ह असेल. याचा अर्थ हा होतो दर कमी करणार आहे, म्हणजे रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट जे आहे ना ते कमी होईल. बरोबर, आणि कमी झाल्यानंतर त्याचे काय परिणाम पडतात यावर मी आधीचा व्हिडिओ बनवलेलाच आहे. न्यूट्रलचा अर्थ काय होतो, मी कमी पण करू शकतो आणि मी वाढवू पण शकतो. आयदर हिस आयदर धिस, दोन्ही पण करू शकतो. आणि जे नंबर 3 आहे कठोर, याचा अर्थ होतो मी वाढवू शकतो. समजली इथपर्यंत? अकोमोडेटिव्हचा अर्थ होतो कमी करणार आहे, न्यूट्रलचा अर्थ होतो यस वाढवणार पण आणि कमी पण करणार, काही पण करू शकतो, आणि कठोरचा अर्थ होतो मी वाढवणार. आता न्यूज काय लक्षात ठेवायचं, इथून आरबीआयनं इथं आपला स्टान्स शिफ्ट केलेला आहे. ओके, न्यूज पुन्हा ऐका मी काय म्हणतो तर, व्हाय डिड आरबीआय मूव फ्रॉम अँड अकोमोडेटिव्ह टू न्यूट्रल स्टान्स. पुस्तक अपडेट करून घ्या. का बरं, याच्या नंतर बघू आपण का बरं हे केलेलं आहे तर, पण याच्या अकोमोडेटिव्ह कडून न्यूट्रल कडे आलं म्हणजे इथून स्टान्स इथं आला, म्हणजे पुढच्या मौद्रिक धोरणात जी ऑगस्ट महिन्यात येणार आहे त्यामध्ये कमी पण करू शकते आणि वाढवू पण शकते. मग असं का बरं केलं आरबीआयनं, तर बेसिकली तुम्हाला माहित असेल की फेब्रुवारी 2025 पासनं कंटिन्युअसली दर कमी कमी होत आहे. तुम्हाला का फेब्रुवारी 2000च्या आधी 2022 पासनं कंटिन्युअसली दर वाढत होते, आणि इथून म्हणजे सध्या पॉलिसी ही अकोमोडेटिव्ह होती, म्हणजे दर फेब्रुवारी 25 पासनं तर आता जून पर्यंत बघा कमी 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 होत आहे. आता तो म्हणतो मी इथून इथं शिफ्ट होणार, म्हणजे याच्या पुढे आता अपेक्षा करू नका की कमीच होणार, मी कमी पण करू शकतो आणि मी वाढवू पण शकतो. मला कळली इथपर्यंत? तर हा मॉनिटरिंग पॉलिसीचा काय शिफ्ट दिसून येतो. हे का बरं करतात असं, तर इकॉनॉमीला स्टेबिलिटी आवश्यक आहे ना. जर आरबीआय उठसूट कसे मौद्रिक धोरण प्रसिद्ध करायला लागलं याचा परिणाम इकॉनॉमीवर पडेल ना. एक इंडिकेशन्स मिळावं, म्हणजे आता इंडिकेशन म्हणजे कसं, आतापर्यंत इथं होतं म्हणजे सर्वांना माहित होतं कमी करणार आहे, आता इथं आलं म्हणजे आता इकॉनॉमीला संदेश आहे, आता अपेक्षा करू नका मी कमी करेल म्हणून, मी आता वाढवू पण शकतो. मला कळलं? ही कन्सेप्ट होती अकोमोडेटिव्ह स्टान्स, न्यूट्रल स्टान्स आणि टाईड स्टान्स. चला, शब्दावली कळली असेल तुम्हाला. ओके, चलो, थँक्यू.